नागपूरमध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। कोराडी पॉवर प्लांटच्या समोर वीज कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलंय। संपामुळे महाजनकोच्या पॉवर प्लांटमधील कामावर मोठा परिणाम होतोय आणि नोकरीमध्ये स्थायी करण्याच्या मागणीसाठी राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। आंदोलनामुळे राज्यातील वीज यंत्रणा मात्र विस्कळीत होण्याचा धोका आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आहेत या ठिकाणून आपल्यासोबत। गजानन, काय नेमक्या मागण्या आहेत सविस्तरपणे? नक्की मी सध्या आहे नागपूर जिल्ह्यातील कोराडी पॉवर प्लांटच्या समोर। आपण बघू शकतो हे सगळे कंत्राटी कर्मचारी आहे आणि नोकरी स्थायी करा या मागणीसाठी कालपासून यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकतो कोराडी पॉवर प्लांटच्या परिसरामध्ये या ठिकाणी यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मुख्य गेटवर हे सगळे कर्मचारी बसले। मागणी आहे की नोकरीत स्थायी करून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आहे आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर 5 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असा इशारा यांनी दिलेला आहे। महाराष्ट्रभर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। महावितरण, महाजनको आणि महापारेषणचे तीनही कंपनीचे कर्मचारी जे आहे ते संपावर आहे। त्यामुळे थोडाफार परिणाम वितरणावरही झालेला आहे। महाजनकोच्या पॉवर प्लांटवरही याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो आहे। बरोबर आहे। त्यामुळे काय तोडगा काढण्यात येतो ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। गजानन, जाणून घेत राहू तुमच्याकडून।